आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी वर्ध्यातून आहे। वर्धा जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळाले। या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून राहुल राजू मडावी असे आरोपीचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या शेजारील शेतात काम करणारा शेतमजूरच या प्रकरणातील आरोपी निघालाय। याच संदर्भात बोलण्यासाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। पंकजी, आपलं या सगळ्या प्रकरणावर लक्ष आहेच, मात्र या प्रकरणातला पहिलं यश मिळाले, आरोपी अटक करण्यात आलेला आहे। अतिशय गंभीर असा हा सगळा गुन्हा आहे, काय माहिती आहे या संदर्भातली? निश्चितच हा प्रकार अतिशय गंभीर होता आणि वर्धा तालुक्यातल्या रोठा परिसरामध्ये एका शेतामध्ये हे कुटुंब राहायचं। त्या कुटुंबामध्ये 3 मुली होत्या, त्यातली सगळ्यात लहान मुलगी होती जी अवघी 12 वर्षाची होती। तिच्यावरती पहिले सुरुवातीला अत्याचार करण्यात आला आणि नंतर त्याची दगडाने ठेचून हत्या देखील करण्यात आली। या संदर्भात पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करेल की त्यांनी तातडीनं या संदर्भात पावले उचलली आणि जो आरोपी आहे त्याला देखील अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। त्याच्याकडून अजून सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। या गुन्ह्यामध्ये काही तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जात आहेत गृह खात्याच्या वतीनं? तेव्हाच वर्धा पोलीस प्रशासनानं फॉरेन्सिकची देखील सबूत त्या ठिकाणी भेटविलेले होते आणि त्या अनुषंगाने देखील जे त्या ठिकाणी सापडले त्याच्यावर अनुषंगाने चौकशी सुरू आहे। या सगळ्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती, कशा पद्धतीने या एसआयटीची कार्यपद्धती होती? तुम्ही त्यांना काही गाईड केलं होतं का, किंवा या संदर्भातल्या कुटुंबाकडनं आणि नागरिकांकडनं मागणी होती की याचं सूत्रधार सापडला पाहिजे म्हणून तातडीनं एसआयटीचं गठन त्या ठिकाणी व्हावं। तशा सूचना आपण पोलीस प्रशासनाला दिला आणि वेगवेगळ्या ठिकाणी टीम पाठवायचं देखील काम पडलं, तर त्या अनुषंगाने एसआयटी गठीत करण्यात आली होती। एसआयटी गठीत झाल्यानंतर लगेचच पोलिसांना त्या ठिकाणी आरोपी मिळाला। मंत्री महोदयजी, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांचा मोठा रोष या सगळ्या प्रकरणात दिसून आला होता, लोक रस्त्यावर उतरले होते। पुढच्या टप्प्यात आता कशा पद्धतीने ही केस हाताळली जाईल? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी केली जाते आहे, कशा पद्धतीने पुढच्या टप्प्यात ही केस हाताळली जाईल? स्वाभाविकच इतक्या लहान वयाच्या मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार होणे हे निश्चितच दुर्लक्ष गंभीर बाब आहे। त्याच्यामुळे याची दखल पोलीस प्रशासनानं देखील घेतली आणि जी अजून नागरिकांची एक मागणी आहे की हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं, याच्याकरता आमच्या प्रशासनाच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे की सदर प्रकारे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा। धन्यवाद पंकज भोयरजी, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली एनडीटीव्ही मराठीकडे, त्याबद्दल। आपण बघतोय गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे। आरोपी अटक करण्यात आलेला आहे। पुढच्या काळात हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे। एसआयटी नेमण्यात आली होती आणि या एसआयटीला पहिल्याच दिवशी मोठं यश मिळालंय आणि आरोपी अखेर अटकेत झालेला आहे। आणि याच संदर्भात सगळ्या प्रकरणाबाबत तिथले स्थानिक पोलीस अधीक्षक काय म्हणाले होते आपण पाहूयात। काल सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे।